अधिरा गेस व्हॉट. आधी मला हक कर, मला आधी हक कर. तू तू लवकर आलास रो. येस. आणि तुला माहितीये ऐक हे घे आणि नाही म्हणू नकोस ओके. प्लीज प्लीज फॉर मी. घरासाठी पैसे आहेत. मला वाटतं 2 महिने तरी पुरतील. अरे तसंही आता तुला तुझ्या फील्ड मधला छान जॉब शोधायला वेळ पण मिळेल ना. अधिरा. हो आय नो तुझा आत्ताचा जॉब खूप छान आहे आणि या जगातलं कुठलंही काम वाईट नसतं. मला माहिती आहे सगळी कामं छान आहेत. मला खरंच माहिती आहे. बट रो प्लीज लेट मी हेल्प यू ना. मी तुला म्हणाले ना तुला नाही बघू शकत स्ट्रेस मध्ये. सो प्लीज लेट मी हेल्प यू आणि प्लीज हे पैसे घे. कमी तुला हेच सांगतोय कधीच की याची आता काही गरज नाहीये. सगळं ओके. व्हॉट कळते का तुला. त्यामुळे हे पैसे तू तुझ्याकडेच ठेव. व्हॉट म्हणजे मला नाही कळलं. ओके. सो मला समर सरांनी कॉल करून भेटायला बोलवलं होतं. व्हॉट पिंटर Yes. का. तुला आठवतंय मी लग्नाआधी असं तुला म्हणायचो की मला स्टार्टअप मध्ये इंटरेस्ट आहे. मला स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे. या राईट. पण मग जॉब लागला आणि मग ते सगळं बाजूलाच राहिलं. ओके मग. बट नॉट एनी मोर अधिरा. म्हणजे समर सरांनी त्याच स्टार्टअप मध्ये इंटरेस्ट दाखवलाय. माय गॉड आर यू सिरियस. येस आय एम सिरियस. पिंट्या दादा. माय गॉड. अधिरा जर सगळं जुळून आलं ना अगं तर ही नोकरी काय मला कोणतीच नोकरी करायची गरज नाही लागणार. आय नो राईट. आणि तुला माहिती अधिरा ते म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तसंच झालंय का. आणि आता मला जे करायचं होतं ते करू शकतो मी. दिस इज अ ग्रेट न्यूज रो. हा ना. आय नो राईट अधिरा आय नो. माय गॉड बघितलंस पिंट्या दादा ना एका कॉल वरती अवेलेबल असतो. अरे तू आधीच तुझा जॉब गेल्याचं सांगितलं असतंस ना तर तुला डिलिव्हरी बॉयचा जॉब करावाच लागला नसता. अधिरा पण मी डिलिव्हरी बॉयचा जॉब केला हा सुद्धा एक एक्सपिरियन्स आहे ना. आणि हे बघ तसंही ना नंदुताई बोलत असते वेळ आली की परिस्थितीनुसार आपल्याला काम करावंच लागतं. तेच केलंय मी. सो नो रिग्रेट्स. बघ पिंट्या दादा इतका सपोर्ट करणार आहे ना तुला. कळतंय मला ते दिसतंय ऍक्च्युली अधिरा. ऐक ना सगळं फायनल झालं ना की माझी एक अट आहे. काय. ऐक हे बघ. सो बेसिकली मी त्यांचा फॅमिली मेंबर आहे.